नमस्कार सर्वांना. आपण आता सुरू करतोय पंचवेद कशाय कल्पना. पेपर रसशास्त्र आणि भाषेच्या कल्पना यामधील एक महत्त्वाचा चॅप्टर. या चॅप्टरवर एक LQ फिक्स असतो आणि मस्ट नोचे भरपूर क्वेश्चन्स बनतात. तर चांगल्याने हा चॅप्टर सर्वांनी करून घ्यायचा आहे. तर पंचवेद कशाय कल्पना यामध्ये 5 कशाय कल्पनांचा समावेश होतो. ते म्हणजे स्वरस, कल्क, क्वाथ, हिम आणि फांट. स्वरस म्हणजे बेसिकली एक ज्यूस, कल्क म्हणजे पावडर ड्रग किंवा पेस्ट, क्वाथ म्हणजे डिकॉक्शन, म्हणजे जसं आपण कॉफीचं डिकॉक्शन बनवतो बस त्याचप्रमाणे. हिम म्हणजे कोल्ड फ्युजन आणि फांट म्हणजे फक्त इन्फ्युजन. ठीक आहे. तर पंचवेद कशाय कल्पनेचं क्लासिफिकेशन आपण बघू. काय बघा, कल्पना औषधी कल्प आणि आहारकल्प अशा 2 महत्त्वाच्या भागांमध्ये याला विभाग केला जातं. तर औषधी कल्प 4 प्रकारचे असतात: कषायकल्प, स्नेहकल्प, संधानकल्प आणि अन्यकल्प. तर काही आचार्यांप्रमाणे द्रव्यकल्पना अश्रुत आणि श्रुत अशा 2 प्रकारांमध्ये विभागल्या जातात. तर अश्रुतमध्ये येतात स्वरस, कल्क, फांट आणि हिम. तर श्रुतकल्पनेलाच कशाय कल्पना म्हणतात आणि यामध्ये येतात षोडशाकृत, श्रुत किंवा पानीय, पादश्रुत किंवा अर्धश्रुत. तर आपण एक बेसिक डेफिनेशन बघू पंचवेद कशाय कल्पनेची. तर पंचविध कषाय कल्पनाम इति तद्यता स्वरस कल्क श्रुत शीत फांटश्चेति तेषां यथापूर्वं बलाधिक्यम अतः कषाय कल्पना व्याध्यातुर्बलपेक्षिणी. म्हणजे स्वरस, कल्क, श्रुत, शीत आणि फांट या 5 कषाय कल्पना आहेत. या एकांतरित जसं जसं आपण एकाच्या समोर समोर जातो त्याप्रमाणे त्यामध्ये बलाची वृद्धी होते. म्हणजे स्वरस सगळ्यात गुरु कल्पना असते आणि फांट ही सगळ्यात लघु कल्पना असते. तर इथे लघुता दिली आहे बघा. तर फांट, हिम, क्वाथ, कल्क आणि स्वरस यामध्ये फांट सगळ्यात लघु आणि स्वरस सगळ्यात गुरु कल्पना असते. आचार्य चरकांनी पंचविध कषाय योनी सांगितलेली आहेत. ठीक आहे. मग त्यामध्ये मधुर कषाय, अम्ल कषाय, कटू कषाय, तिक्त कषाय आणि कषाय कषाय यामध्ये लवण कषायाचा समावेश होत नाही. तर कोणीही कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. पंचविध कषाय कल्पना वेगळ्या आहेत आणि पंचविध कषाय योनी वेगळ्या आहेत. ठीक आहे. तर वनस्पती पदार्थापासून विविध औषधी तयार करणाऱ्या 5 पद्धती आहेत, त्यांनाच आपण पंचविध कषाय कल्पना म्हणतो. आचार्य सुश्रुत यांनी षड्विध कषाय कल्पना सांगितली आहे, पंचविध कषाय कल्पना, आणि 6वी ही क्षीर किंवा वनस्पती क्षीर ही कल्पना त्यांनी सांगितलेली आहे. शारंगधरांनी सप्तविध कषाय कल्पना सांगितलेली आहेत. त्यांनी सुश्रुतोक्त षड्विध कषाय कल्पना आणि त्यांच्या स्वतःच्या मध्यकल्पना किंवा आसव कल्पना यांचा समावेश सप्तविध कषाय कल्पनेमध्ये केलेला आहे. MCQ पॉईंटसाठी हा इम्पॉर्टंट क्वेश्चन असू शकतो. त्यानंतर आपण सुरू करूया पहिला कषाय कल्पना म्हणजेच स्वरस. तुम्ही जर डेफिनेशन म्हणजेच श्लोक करू शकत असाल तर उत्तम राहील. आपण हे श्लोक वगैरे लर्न केले तर, कारण हे स्कोरिंग असतं. ठीक. तर स्वरसाची परिभाषा आपण पाहू. अहतात तक्षणात उत्कृष्टात द्रव्यात शून्यात समुद्धरेत वस्त्र निस्पीडतो यह सहरस स्वरस उच्चते. शारंगधरांनी दिलेली ही व्याख्या आहे. त्यांच्यानुसार अहतात तक्षणात उत्कृष्टात म्हणजे ज्याच्यामुळे एक उत्कृष्ट द्रव्याची निर्मिती होते. द्रव्यात शून्यात समुद्धरेत ज्यामध्ये द्रव्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असते. वस्त्र निष्पीडतो यह सहरस स्वरस उच्चते. वस्त्राचं निष्पीडन करून म्हणजे त्याला आचूषण करून जे द्रवस्वरूप प्राप्त केले जाते त्यालाच स्वरस असे म्हणतात. स्वरसाचेच पर्याय आहेत अंगरस, रस, जल, नीर आणि अंबू. हे 1 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं किंवा प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की स्वरसाची पर्याय रस, अंगरस, जल, नीर आणि अंबू. ठीक आहे. तर स्वरस तयार करण्याच्या काही पद्धती असतात. तर पहिली पद्धत आहे, वनस्पती जर ओली किंवा ताजी असेल तर नुकतीच काढलेली ती हिरवी वनस्पती घ्यावी, पाण्याने स्वच्छ धुवायची. नंतर वनस्पतीचे तुकडे करून बारीक त्याचा कल्क तयार करायचा. कल्क म्हणजेच एक पेस्ट तयार करायचा आणि त्याला पाट्या वरवंट्यावर अगदी बारीक करायचं. मग ते बारीक झाल्यानंतर कल्क उत्तम झाल्यास वस्त्रामध्ये घेऊन त्याला गाळायचं. आपण बघितलं वस्त्र निष्पीडितो यह सहरस स्वरस उच्चते, म्हणजे त्याला वस्त्रामध्ये घेऊन त्याचं निष्पीडन करून त्यामधून स्वरस प्राप्त केला जाते. ओल्या आणि ताज्या वनस्पतींसाठी हे उत्तम पद्धत आहे. त्यानंतर
दुसरी पद्धत आहे शुष्क वनस्पती द्रव्यांमधून स्वरस कसा काढायचा. शुष्क म्हणजे ड्राय. जर वनस्पती ड्राय असेल तर काय करायचं, एक भाग त्या ड्राय वनस्पतीचं चूर्ण घ्यायचा, त्याच्यामध्ये दुप्पट पाणी ओतायचं आणि रात्रभर म्हणजे 24 तास त्यामध्ये भिजू घालायचं. अहोरात्रानंतर मिश्रण ढवळून घ्यायचं आणि वस्त्राच्या साहाय्याने पुन्हा त्याला गाळून घ्यायचं. 24 तास पूर्ण ते चूर्णामध्ये पाणी निष्कासित झाल्यामुळे त्यामधून स्वरस आपल्याला प्राप्त होतो आणि त्या वनस्पती द्रव्याचे म्हणजे शुष्क द्रव्याचे जे काही औषधी कार्यकारी तत्व आहेत ते पाण्यामध्ये मिश्र होतात. ठीक, तर हिमकल्पनेसारखीच ही एक पद्धत आहे, पण औषधी द्रव्य आणि पाण्याचं प्रमाण यामध्ये वेगवेगळे आहे. याचा तोटा असा असतो की यामध्ये कालावधी अधिक लागतो. त्यानंतर शुष्क द्रव्यापासूनच स्वरस प्राप्त करण्याची दुसरी पद्धत म्हणजे शुष्क द्रव्याचा भरड चूर्ण घ्यायचा. आधी आपण फक्त चूर्ण घेतला होता, इथे आपण भरड चूर्ण घेतोय. त्यामध्ये 8 पट पाणी घालून मिश्रण एकत्रित करावे. तिकडे आधी आपण दुप्पट पाणी टाकलं होतं, इथे आपल्याला 8 पट पाणी टाकून मिश्रण एकत्र करायचं आहे आणि त्याला अग्नी द्यायचा आहे. अग्नी दिल्यावर 1/4 इतका द्रव जर शिल्लक राहिला तोपर्यंत त्याला अग्नी द्यायचा आहे. इतका द्रव्य शिल्लक राहिल्यास अग्नी देणं बंद करून त्याला वस्त्रगाळ करून गाळून घ्यायचा आणि स्वरसाची प्राप्ती होते. तर ही पद्धत आपल्याला माहीत आहे, ही पद्धत सिमिलर आहे कशासोबत, क्वाथ पद्धतीबरोबर. तर क्वाथ पद्धतीबरोबर साम्य असते म्हणून अधिक उपयोगी या स्वरस कल्पनेची जी पद्धत आहे त्याला मानल्या जात नाही. तिसरी पद्धत आहे फूटपाक विधी. ही एक महत्त्वाची विधी आहे. वासा स्वरस प्राप्त करण्यासाठी महत्त्वाची म्हणजे फूटपाक विधी. काही वनस्पती द्रव्यांचे म्हणजे ते मृदू असून देखील त्यांचे स्वरस म्हणजे उतारा प्राप्त करणे कठीण असते. मग अशा वेळेला काय करावं लागतं, त्यांना उष्णता द्यावी लागते. उदाहरणार्थ वासा. तर बघा वासाचा फूटपाक विधी कसा असतो, तर वनस्पती द्रव्याचा काढा करून त्याला म्हणजे वनस्पती द्रव्य काढायचा, त्याला गोळा करायचा. ठीक, आणि त्यानंतर काय करायचं, गोळ्याला केळीच्या किंवा जांभळीच्या पानामध्ये आवेष्टित करायचं, गुंडाळायचं आणि धाग्याने त्याला बांधून घ्यायचं. त्यामध्ये 1 अंगुल जाडीचा म्हणजे जे आपण गुंडाळलं आहे त्यावर 1 अंगुल जाडीचा मातीचा लेप लावायचा व तो गोळा पुरेसा सुकल्यावर त्याला अग्नीमध्ये टाकून द्यायचं. तापून सर्व बाजूने लाल झाल्यावर बाहेर काढून पाने वेगळी करायची. म्हणजे त्या वनस्पती द्रव्याच्या आपण आजूबाजूला ज्या पाण्यामध्ये त्याला आवेशित केलं होतं ते पाने वेगळी करायची. नंतर काय करायचं, आतील कल्क वस्त्राच्या साहाय्याने मौसपात्रात पिळवायचा आणि पिळल्यानंतर जे रस प्राप्त होते त्याला स्वरस असे म्हणतात. तर वासा स्वरस अशा प्रकारे प्राप्त केला जातो. कशा प्रकारे, तर बघा आधी वासाचे पत्र घ्यायचे. वासापत्र घेतल्यानंतर त्याला तुकडे करायचे, एका वस्त्रामध्ये त्याला बांधायचं. वस्त्रावर 1 अंगुल जाडीचा मातीचा लेप लावायचा आणि त्याला अग्नीमध्ये टाकून द्यायचा. ठीक आहे, तो गोळा तप्त लाल झाल्यावर गोळा व्यवस्थित काढून त्याला सांगशीत होऊ द्यायचं आणि त्यामधून वासाचे जे तुकडे आपण करून टाकले होते ते काढून घ्यायचे आणि त्याला एका पात्रामध्ये पिळून घ्यायचं. मग अशा प्रकारे वासाचा स्वरस निघतो. शुंठीचा 3 पट पाण्यामध्ये भिजवून कल्क करून फूटपाक विधीने स्वरस काढता येतो. MCQसाठी इम्पॉर्टंट आहे. शुंठीमध्ये 3 पट पाणी टाकायचा, त्याचा कल्क करायचा आणि फूटपाक विधीनेच त्याचा स्वरस प्राप्त केला जातो. ठीक आहे, आता वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये स्वरसाची मात्रा ही वेगवेगळी सांगितलेली आहे, पण एक स्टँडर्ड जी मात्रा आहे स्वरसाची ती म्हणजे 2 पल. ठीक आहे, 2 पल = 20 मिली, 2 तोडे. ठीक आहे, पर्यायी स्वरसाची मात्रा असते 4 तोडे म्हणजे 40 मिली. ही कार्यकारी शक्ती कमी असते पण यामध्ये. तर रुग्णासाठी स्वरसाचा प्रकार, रुग्णाचे बल, रुग्णाची व्याधी आणि व्याधी क्षमत्व किंवा चिकित्सा कालावधी आणि स्वरसाचे तीक्ष्णत्व यावर स्वरसाची मात्रा अवलंबून असते. नंतर आहे प्रक्षेपद्रव्य. तर यामध्ये प्रक्षेपद्रव्य म्हणून आपण स्वरसाची चव चांगली करण्यासाठी जे काही टाकले जातात व त्याचे गुणांमध्ये वर्धन होते म्हणून त्याला प्रक्षेपद्रव्य टाकणे आवश्यक असते. मग अशामध्ये मध, साखर, गूळ, जिरे, क्षार, तूप, लवण, तैल आदी टाकले जातात. मग प्रक्षेपद्रव्याचं प्रमाण हे 6 ग्राम इतकं निश्चित असतं किंवा 10 मिलीग्राममध्ये 2 ग्राम टाकले जाते. नंतर आहे स्वरसाचे गुणधर्म. स्वरच सगळ्यात गुरु कल्पना आहे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे विविध व्याधीत श्रेष्ठ अनुपान द्रव्य आहे. 3 ते 4 तासात आंबवण्याची प्रक्रिया सुरू होते म्हणून स्वरसाला ताजेच वापरले जाते. म्हणजे स्वरसाची सवीर्यता अवधी ही 1 दिवस किंवा त्वरित असं वापरण्याची असते. नंतर आहे स्वरस कल्पनेचा उपयोग कुठे कुठे होतो. तर बघा स्वरस कल्पनेमध्ये त्याचा उपयोग कुठे कुठे होतो.
स्वतंत्र चिकित्सा द्रव्य म्हणून अभ्यंतर प्रयोगासाठी स्वरसाचा उपयोग करतात. उदाहरणार्थ अद्रक स्वरसाचा उपयोग अग्निमांद्य, अरुची या व्याधींमध्ये करतात. वासा स्वरसाचा उपयोग रक्तपित्त, कास, क्षय, कामला या व्याधीमध्ये करतात. ठीक. नंतर आहे औषधी द्रव्य तयार करताना सुद्धा स्वरसाचा उपयोग घटक म्हणून करतात. उदाहरणार्थ बघा, भेषज कल्पनेमध्ये आसवाची निर्मिती करताना द्राक्षासव आपण निर्मित करताना द्राक्ष स्वरसाचा उपयोग करतो. कुमारी आसव निर्माण करताना कुमारी स्वरसाचा आपण उपयोग करतो. तर बघा, द्राक्षासव, कुमारी आसव हे जे आहेत आसवरिष्ठ आपण पुढे बघूया. नंतर आहे गुटी वटी यांना बनवण्यासाठी सुद्धा स्वरसाचा उपयोग होतो. जसं की लसूण आदी वटी जर आपल्याला बनवायची असते तर निंबू स्वरसाचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे रसशास्त्रामध्ये आपण विविध धातू, महारस यांना भावना देण्याकरिता सुद्धा स्वरसाचा उपयोग करतो. उदाहरणार्थ बघा, द्रव्य शोधनाकरिता म्हणजे शंख शोधनासाठी निंबू स्वरसाचा उपयोग करतात. हिंगोल शोधनासाठी अद्रक स्वरसाचा उपयोग करतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे भावनाद्रव्य म्हणूनही जसे की त्रिभुवन कीर्ती स्वरसामध्ये अद्रक स्वरस, तुलसीपत्र स्वरस, अनुपान द्रव्य किंवा धतूरपत्र स्वरस या सगळ्यांचा उपयोग करतात. सूतशेखर रसामध्ये अद्रक स्वरसाची भावना देतात. हिमगर्भमध्ये अद्रक स्वरसाची भावना देतात. ठीक. तर अशा प्रकारे आता त्रिभुवन कीर्ती, सूतशेखर, हेमगर्भ हे सगळं आपण पुढे कल्पनामध्ये पाहूया डिटेलमध्ये. मी तुम्हाला सांगितलं होतं की एक महत्त्वाचा एक्झाम्पल म्हणजे वासापत्र किंवा फूटपाक स्वरस पद्धती. तर वासापत्रावर खूप बरेचदा PYQ आलेले आहे, तर हे सगळ्यांनी चांगलं करायचं आहे. वासापत्र कल्क 100 ग्राम घ्यायचं आहे. त्यामध्ये पलाश, गंभारीपत्र आदी आपल्याला त्या वासापत्राला आवेष्टित करण्यासाठी घ्यायचं आहे. धागा आपल्याला गरजेचा आहे आणि माती. ठीक. तर मी तुम्हाला याची पद्धत आधीच सांगितलेली आहे. फूटपाक स्वरस पद्धतीने वासापत्राची मात्रा 1 पल. स्टँडर्ड मात्रा तर तशी 2 पल आहे स्वरसाची, पण वासा हे आपल्याला 1 पल दिला जातो, म्हणजे 10 ते 20 ग्रामसाठी. मी वासाचा उपयोगही तुम्हाला आधी सांगितलं होतं. वासाचा उपयोग श्वास, कास, क्षय, रक्तपित्त आणि विषमज्वरामध्ये केला जातो. वासा स्वरस हे मधूसह दिला जातो. कषाय कल्पनेतील दुसरा महत्त्वाचा एक कल्पना म्हणजे कल्पना. तर कल्पनामध्ये काय असतं आपण बघूया. त्याची आधी परिभाषा. तते द्रव्यम आर्द्रम शिलापिष्टम शुष्कम वा सजलम भवेत प्रक्षेप आवाप कल्कास्ते तन्मानम कर्ष संहिता. तर चारंदर संहितेमध्ये ही जी डेफिनेशन दिलेली आहे कल्काची ती अशा प्रकारे आहे की द्रव्यम आर्द्रम शिलापिष्टम म्हणजे एखादा द्रव्य जर तो शुष्क असेल किंवा त्यामध्ये द्रवद्रव्य असेल तर अशापासून जे आपण एक गोळा निर्माण करतो त्याला कल्क असे म्हणतात. वनस्पती औषधी द्रव्य टाकून, वाटून, बारीक करून, एकजीव करून किंवा मृदू गोळा करून किंवा पातळ पेस्ट तयार करणे म्हणजे कल्क असे होय. ठीक आहे. तर पंचविध कषाय कल्पनेमध्ये कृतीच्या क्रमानुसार पहिली किंवा प्रथम कल्पना आणि गुणाने दुसरी कल्पना म्हणजे कल्पना, गुणाने द्वितीय कल्पना, पण क्रमानुसार ही पहिली कल्पना समजली जाते. तर कल्पनेची मुख्य बाब म्हणजे वनस्पती द्रव्यातील पृथ्वी गुणभूयिष्ठ व जलगुणभूयिष्ठ औषधी कार्यकारी तत्वे सुटे होतात आणि कल्कामध्ये उतरतात. यामुळे शरीरातील भावांचे सुटे झालेले तत्वाशी संबंधित असलेल्या त्यांचे पाचन, शोषण, व्याधीवरील कार्य घडण्यास मदत होते. तर कल्क तयार करण्याच्या 2 पद्धती आहेत, त्या असतात. एक असते शुष्क द्रव्यापासून तयार केलेला कल्क आणि दुसरं असते ओले आणि ताज्या वनस्पतींपासून तयार केलेला कल्क. तर जे ओले आणि ताजे वनस्पती असतात त्यांना एका यंत्राच्या सहाय्याने आधी कुटून घ्यायचं, ठेचून घ्यायचं किंवा पाटा वरवंट्यावर बारीक त्यांचा मृदू असा एकजीव गोळा तयार करायचा. यालाच कल्क असे म्हणतात. पर्याय, प्रक्षेप आणि आवाप याची मात्रा 10 ग्राम म्हणजे 1 कर्ष. 1 कर्ष ही त्याची स्टँडर्ड मात्रा असते. जर वनस्पती शुष्क असेल तर अशा वेळेला काय करायचं, त्याचा भरड चूर्ण करायचा, त्याला पाण्यामध्ये 6 ते 8 तास भिजवून ठेवायचं आणि पाण्याचे शोषण झाल्यानंतर पाट्या वरवंट्याच्या सहाय्याने त्याला वाटून बारीक करायचं आणि कल्का प्राप्त करायचा. अशा कल्काची मात्रा 1 कर्ष. अशा कल्काची मात्रा 1 कर्ष म्हणजे 1 तोळा, म्हणजे 1 कर्ष = 1 तोळा म्हणजेच 10 ग्राम इतकी असते. नंतर यामध्ये जर आपल्याला प्रक्षेपद्रव्य टाकायचे असले तर कल्कासह मधु, घृत, तैल आदी दुप्पट मात्रेत टाकायचं. गुळ, साखर टाकताना कल्काच्या बरोबर मात्रे टाकायचं. स्वरस, दुग्ध, गोमूत्र आदी टाकताना कल्काच्या
चौपट मात्रात टाकायचं. बघा प्रिव्हियस इयरला यावर MCQ आला की गुळ साखर हे किती प्रमाणात टाकायचं. तर कल्काच्या बरोबर प्रमाणामध्ये गुळ आणि साखर हे प्रक्षेपद्रव्य टाकायचे असतात. कल्काचे गुणधर्म बघू. फार काळ टिकत नाही म्हणून आपल्याला कल्क ताजीच वापरावी लागते आणि स्वरसापेक्षाही लघु अशी कल्पना आहे. याचा उपयोग कुठे कुठे करतात आपण बघूया. तर कल्काचा उपयोग अभ्यंतर प्रयोगासाठी वातव्याधीमध्ये आणि रक्तार्शामध्ये करतात. तर उदाहरणार्थ लसूण कल्क आणि तीळ तेलाचा लेप वातव्याधीमध्ये केला जातो. रक्तार्शामध्ये अपमार्ग कल्काचा उपयोग केला जातो आणि यामध्ये अनुपान म्हणून तंडुलोदक सुद्धा दिलं जातं. बाह्य प्रयोगासाठी निंब कल्काचा उपयोग करतात. उदाहरणार्थ व्रणचिकित्सेमध्ये पुनर्नवा, हरिद्रा आदी कल्कांचा शोध या चिकित्सेमध्ये उपयोग करतात. औषधी निर्माण करण्यासाठी उदाहरणार्थ शोधन तैल म्हणून निंबपत्राचा कल्क वापरतात आणि कुष्मांड अवलेहामध्ये सुद्धा कुष्मांड कल्काचा उपयोग करतात. त्याचप्रमाणे रसशास्त्रामध्ये पारद शोधण्यासाठी लसूण कल्काचा उपयोग केला. वनस्पतीज द्रव्यांचे भरट चूर्ण एक भाग घेऊन त्यात 16 पट पाणी टाकावे आणि ते मिश्रण मृत पात्रामध्ये ठेवून क्वथन करावे म्हणजेच शिजवावे. 1 अष्टमांश जल शिल्लक राहिले असतात आणि म्हणजेच 1 अष्टमांश जल इतके शिल्लक राहिले त्यावेळेला अग्निदेने बंद करून ते कल्क गाळून घ्यावे. म्हणजे अशा प्रकारे जे द्रव्य आपल्याला प्राप्त होते त्याला क्वाथ किंवा कषाय असे म्हणतात. तर क्वाथ निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये 3 महत्त्वाच्या बेसिक प्रक्रिया घडतात. ते म्हणजे उत्कलन, निष्कसन आणि बाष्पीभवन प्रक्रिया. तर यामध्ये काय होतं बघा, आपण जेव्हा एखादा द्रव्य घेऊन म्हणजे द्रव्याचा एक भाग भरट चूर्ण घेतो त्यामध्ये आपण 16 पट पाणी टाकतो. तर पाण्यामध्ये ना द्रव्याचे जे औषधी गुण असतात ते क्वाथ रूपामध्ये कार्यकारी तत्वे असतात ते पाण्यामध्ये निष्कसित होतात आणि उरलेलं जे पाणी असतं त्याचं बाष्पीभवन होतं. तर अशा प्रकारे या 3 महत्त्वाच्या क्रिया यामध्ये घडतात. तर औषधी द्रव्य आणि जल याचे प्रमाण किती असावे हे सुद्धा आचार्य चरकांनी सांगितलेलं आहे. आचार्य शारंगधर अनुसार 1 भाग औषधी द्रव्य घेऊन त्यामध्ये 16 पट पाणी टाकल्यास त्याला अग्नी देऊन 1 अष्टमांश शिल्लक ठेवले जाते. तर आचार्य चरकनुसार 4 पद्धती सांगितलेल्या आहेत. मृदू द्रव्य असेल तर त्यामध्ये 4 पट पाणी टाकायचं, अग्नी देऊन 1/4 शिल्लक ठेवावा म्हणजे हलका पाक करावा. मध्यम द्रव्य असेल तर अष्टगुण जल टाकायचं. कठीण द्रव्य असेल तर 16 पट पाणी टाकून अग्नी देऊन त्याला 1 अष्टमांश शिल्लक ठेवायचं. आणि जर कठीण द्रव्य असेल तर 16 पट पाणी टाकून अग्नी देऊन त्याला 1 अष्टमांश शिल्लक ठेवायचं म्हणजे पूर्ण पाक करायचा. मिश्र द्रव्य असेल तर 8 पट पाणी टाकून अग्नी देऊन त्याला 1/4 शिल्लक ठेवायचा. तर क्वाथ प्रकार कशा प्रकारे करतात, त्याचं पाचन करून, दीपन करून, शोधन करून, शमन करून. तर क्वाथ कशा प्रकारे करतात बघा. क्वाथ पाचन करून, दीपन करून, शोधन, शमन, तर्पण, क्लेदन आणि शोषी हे जे असतात हे क्वाथाचे प्रकार असतात. ठीक. ते क्वाथ करत असताना काही आपल्याला सूचनांचं पालन करावं लागतं. त्यामध्ये असं असते की शुष्क आणि भरड चूर्ण वापरायचे असते, उभट आकाराचे पात्र वापरायचे असते, मंदाग्नी द्यावा लागतो. सुगंधी द्रव्याचा क्वाथ करू नये कारण अशा वेळेला त्यामध्ये जे अर्क असतं ते उडून जात असतं. म्हणजे जे उडनशील द्रव्य असतं त्यांचा क्वाथ निर्माण होत नाही. क्वाथ पात्र झाकून ठेवू नये. क्वाथाची जी स्टँडर्ड मात्रा सांगितलेली आहे ती 40 ml म्हणजेच ही त्याची ग्रंथोक्त मात्रा झाली. म्हणजे 10 ml ते 25 ml ही त्याची रुग्णानुसार म्हणजे रुग्णाचं बल, व्याधीची बल आणि रुग्णाची अवस्था यानुसार जी आपल्याला मात्रा सांगितलेली आहे ती आहे 10 ते 25 ml. त्यानंतर आहे क्वाथाचा उपयोग अभ्यंतर प्रयोगाकरिता पिण्याकरिता क्वाथाचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ वातव्याधीमध्ये दशमूल क्वाथ पिण्याकरिता दिला जातो. बाह्य प्रयोगाकरिता निरूह बस्तीमध्ये व्रणधावनाकरिता त्रिफळा क्वाथ वापरतात. आश्चेतन करण्यासाठी आणि परिक्षेप करण्यासाठी, गंडूष करण्यासाठी क्वाथाचा उपयोग करतात. नेत्रधावनाकरिता त्रिफळा किंवा हरिद्रा क्वाथाचा उपयोग करतात. त्याचप्रमाणे औषधी निर्माण क्रियेमध्ये रसशास्त्रामध्ये अभ्रक शुद्धीकरिता त्रिफळा क्वाथाचा उपयोग करतात. भोजन म्हणजे भेषज कल्पना किंवा आहार कल्पनेमध्ये गुगुळ शुद्धीकरणाकरिता त्रिफळा क्वाथाचा उपयोग करतात. त्यानंतर आहे प्रक्षेप द्रव्य.
बघा क्वाथामध्ये सुद्धा काही प्रक्षेपद्रव्य टाकल्या जाते. तर यामध्ये जिरे, गुगुळ, क्षार, लवण, शीलजतू, हिंग आणि त्रिकटू हे प्रत्येकी 4 ग्राम टाकल्या जाते. त्याचप्रमाणे सारवर प्रक्षेपद्रव्य टाकायचे असेल तर ते वातरोगामध्ये क्वाथाच्या 1/4 इतका प्रक्षेपद्रव्य टाकतात. पित्तामध्ये 1/8 टाकतात आणि कफरोगामध्ये 1 षोडशांकृत इतका टाकतात, म्हणजे 1/16 पार्ट असा प्रक्षेपद्रव्य टाकतात. जर आपल्याला मध हे प्रक्षेपद्रव्य टाकायचे असेल तर वातरोगामध्ये क्वाथाचे 1/16 भाग, पित्तामध्ये 1/8 भाग आणि कफामध्ये 1/4 इतकं टाकायचं असतं. घृत, गूळ, तैल, मूत्र किंवा कल्क हे जर प्रक्षेपद्रव्य आपल्याला टाकायचे असेल तर हे प्रत्येकी 12 ग्राम असे टाकावे. क्वाथाचे सर्वसाधारण गुणधर्म काय असतात? लघुत्व, दीपण, पाचन हे गुण क्वाथामध्ये असतात. स्वरस्व कल्पनेपेक्षा हे टिकाऊ असते. ग्लिसरीन किंवा कोहल टाकून त्यामध्ये टिकाऊ स्वरूप त्याला प्राप्त करून देता येतं. त्याचप्रमाणे गुड शर्करा धातकी पुष्पाद्वारा संधानकर्म करून, म्हणजे त्यामध्ये संधानकर्म घडवून त्याला टिकाऊ स्वरूप प्राप्त करण्यात येऊ शकतं. हे आपण पुढे संधान कल्पनेमध्ये बघणारच आहोत की क्वाथ कल्पना तिथे महत्त्वाची असते. नंतर आहे फांट कल्पना. फांट कल्पना म्हणजे काय की फांट म्हणजे बेसिकली कसं सांगायचं, म्हणजे झाल्यास असं होतं की बघा, फांट कल्पना तर काय करायचं असतं फांट कल्पनेमध्ये, कुठलेला जो यवकूट असतो, म्हणजे बारीक केलेला यवकूट असतो, 1 पल घ्यायचा म्हणजे 40 ग्राम, त्यामध्ये उकडलेले पाणी टाकायचे. उकडलेले जल 16 तोडे म्हणजे 160 ml टाकून मिश्रण एका पात्रामध्ये एकत्र करून ठेवायचं. पात्रावर झाकण ठेवायचं आणि मग कोष्ण झाल्यावर, म्हणजे आपण त्यामध्ये उष्ण जल टाकलं होतं ना, उकडलेलं जल, तर ते पाणी कोष्ण झाल्यावर त्याला ढवळायचं आणि वस्त्रातून गाळून घ्यायचं. यालाच फांट असे म्हणतात. फांटाचाच पर्याय आहे चूर्णद्रव, कारण यामध्ये कुटलेला किंवा यवकूट केलेला द्रव्य वापरला जातो, म्हणूनच याला चूर्णद्रव्य असे म्हणतात. तर याची मात्रा असते स्टँडर्ड 2 पल म्हणजे 80 ml इतक्या मात्रेमध्ये फांट वापरला जातो. यामध्ये प्रक्षेपद्रव्य टाकतात बघा, मध, खडीसाखर, गूळ इत्यादी द्रव्य काढ्याप्रमाणेच घ्यावेत. म्हणजे जसं आपण क्वाथ कल्पनेमध्ये ज्याप्रमाणे आपण प्रक्षेपद्रव्य टाकले होते त्याच प्रमाणामध्ये प्रक्षेपद्रव्य हे फांटामध्येही टाकतात. फांटा तयार करताना कोष्ण जल म्हणजेच जल उकळते पाणी घ्यावयास सांगितले आहे, कारण उष्णजल म्हणजेच कोष्ण होण्यास लागणाऱ्या कालावधीमध्ये वनस्पतीमध्ये जे कार्यकारी शक्ती असते ते पाण्यामध्ये निष्कासित होते. यामुळे द्रव्यातील लघुत्व, तीक्ष्णत्व व आमपाचत्व हे प्राप्त होते. तर फांटाचे गुणधर्म काय असते बघा. फांट हे हिमकल्पनेपेक्षा लघु असून अग्निमंद असणाऱ्या रुग्णांमध्ये वापरण्यात येतं. 24 तासापर्यंत ताजे आणि श्रेष्ठ राहते. उपयोग करतात की अभ्यंतर चिकित्सेसाठी, उदाहरणार्थ भूनिंबादी फांट याचा उपयोग ज्वरामध्ये करतात. आम्रादी फांट याचा उपयोग अतिसारामध्ये करतात. क्षीण रुग्ण असेल, गर्भिणी असेल, बालक असेल किंवा अल्पबल असे रुग्ण असेल यांच्यामध्ये सुद्धा फांट कल्पनेचा उपयोग करतात, कारण ही सगळ्यात लघु कल्पना आहे. मात्रा असते 80 ml, ही त्याची ग्रंथोक्त मात्रा आहे. ठीक, तर फांटाची मात्रा किती आहे? 80 ml ही त्याची ग्रंथोक्त मात्रा आहे. आणि आजच्या युगामध्ये त्याला 50 ml इतके दिले जाते. तर या फांट तयार करताना काही सूचनांचं पालन करावे लागतं. उदाहरणार्थ त्या पात्रावर झाकण ठेवणे महत्त्वाचे असते. ठीक, ह्यामध्ये एक्झाम्पल म्हणून पंचकोल फांट विचारू शकतात. पंचकोल म्हणजे 5 कोल, कोल म्हणजे कटू. तर 5 कोल कोणते कोणते आहेत? शुंठी, मरीच, पिंपळी मूळ आणि चित्रक ह्या ज्या 5 वनस्पती द्रव्य आहे यांचं एकत्र करून यामध्ये 4 पट पाणी टाकून जे तयार केले जातात त्याला पंचकोल फांट असे म्हणतात. तर पंचकोल कसं लक्षात ठेवायचं आहे? पंच म्हणजे 5 आणि कोल म्हणजे कटू. मग कटू द्रव्य असणारे जे दीपन पाचन करतात, अग्निमंदामध्ये उपयोग असतात असे कोण आहेत? शुंठी, मरीच, पिंपळी मूळ आणि चित्रक असं हे लक्षात ठेवायचं. म्हणजे तुमच्या द्रव्यगुणमध्येही होईल पंचकोल आणि इथे सुद्धा पंचकोल फांट तुम्हाला तयार करण्यात मदत होईल. तर नंतर आहे शेवटची कल्पना म्हणजे हिमकल्पना. याची परिभाषा बघू आपण काय असते. शून्यम द्रव्यपलम सम्यक षडभिर निर्पले प्लुतम निशोषितम हिमं सह स्यातः तथा शीतकषायकः तन्मानं फांटवन्नेत सर्वं त्रैवेश्यम निश्चयः. शारंगधर संहितेमध्ये ही परिभाषा दिलेली आहे. तर बघा, हिम म्हणजे काय होते?
एक भाग औषधी द्रव्याचे भरड चूर्ण घेऊन त्यात 6 पट पाणी घालून म्हणजे त्यामध्ये थंड पाणी टाकून पात्रात रात्रभर भिजत ठेवून सकाळी कूस करून गाळून घेतले असता हिम तयार होते. यालाच शीत कषाय असे म्हणतात. ठीक आहे. मग निर्माण पद्धती कशी आहे बघू आपण. हिम कल्पना कशा प्रकारे निर्माण करतात. तर काय करायचं असते, आधी भरड केलेले वनस्पती द्रव्य 1 पल घ्यायचं, ते घेऊन त्यामध्ये 60 मिली पाणी टाकायचं. ठीक आहे. मग त्याला काय करायचं, मिश्रण पात्रामध्ये घेऊन ढवळावे व पातेल्यावर झाकण ठेवून रात्रभर म्हणजे 6 ते 8 तास भिजत राहू द्यावे आणि सकाळी कूस करून किंवा ढवळीने गाळून मग वस्त्रातून गाळून घ्यायचं आणि मौज पात्रामध्ये त्याला गोळा करून घ्यायचा. अशा प्रकारे मिळालेला जो द्रव्य असते त्याला हिम म्हणून वापरला जाते. याची मात्रा 8 तोळा म्हणजे 80 ml ही ग्रंथोक्त मात्रा आहे, म्हणजेच 2 पल वापरला जाते. याचे गुणधर्म काय असतात बघा. लघु शीत बऱ्याच काळ सेवनाकरिता उपयोग केला जाते. स्वरस कल्क क्वाथ यापेक्षा लघु कल्पना आणि अधिक काळ टिकणारा असतो. तयार करण्याकरिता अधिक काळ लागतो, हे त्याचा तोटा आहे. ठीक आहे. तर याचा उपयोग कसा करतात. हिम कल्पनेचा उपयोग अभ्यंतर प्रयोगाकरिता आम्रादी हिम रक्तपित्तामध्ये उपयोग करतात आणि मध या अनुपानासह देतात. धान्यक हिमाचा उपयोग मसुरिका किंवा शीतला या व्याधीमध्ये करतात. औषधी निर्माणाकरिता भावनाद्रव्य म्हणून देखील हिम या कल्पनेचा उपयोग करतात. उदाहरणार्थ गंधक रसायनामध्ये चातुर्यात हिम भावना देतात. आणि आता आपण यांच्याच उपकल्पना बघणार आहोत. ठीक आहे. बघा, तुम्हाला जर नोट्स वगैरे हवा असतील तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम लिंक मिळून जाईल. ते तुम्हाला चॅनल जॉईन करून तिथून तुम्हाला हँडरिटन नोट्ससुद्धा मिळून जातील. ठीक आहे. तर आता आपण यांच्या उपकल्पना बघणार आहोत. प्रथमच आपण त्यांच्या मात्रा हे एकदा ओव्हरलुक करून घेऊ. तर स्वरसाची 1 पल इतकी मात्रा वापरल्या जाते. कल्काची 1 कर्ष, क्वाथाची 2 पल, हिमची 2 पल आणि फांटाची 2 पल. म्हणजे क्वाथ हिम फांटा 2 पल वापरला जाते. स्वरस 1 पल, कल्क 1 कर्ष. यांची सवीर्यतावधी प्रत्येकाची सारखीच आहे. पंचवेद कषाय कल्पनेची सवीर्यतावधी म्हणजे ते त्वरित वापरले जातात है ना, किंवा 1 दिवसापर्यंत वापरले जातात. तर बघा, स्वरसाचा जो उपकल्पना आहे म्हणजे पुटपाक असंही म्हणतात. कल्काची उपकल्पना चूर्ण, क्वाथाची उपकल्पना प्रमथ्य, पानीय, उष्णोदक, क्षीरपाक कल्पना, द्राक्षारस आणि मांसरस. ठीक. त्यानंतर हिमाचे जे उपकल्पना आहेत मंथ, उदक आणि पानक. फांटाची एकच उपकल्पना आहे, ते म्हणजे अर्ककल्पना. तर पहिली आपण कल्काची उपकल्पना बघू, ते म्हणजे चूर्ण. चूर्णाची परिभाषा तुम्ही लर्न कराल तर अतिच चांगलं. मागच्याच एक्झामला आता चूर्णावरच LAQ आला होता. तर अत्यंत शुष्कम यतद्रव्यम सुपिष्टम वस्त्रगालितम तच्चूर्ण रजक्षोदः स्तन्मात्रा कोलसंहिता. पहिल्या ओळीमध्ये चूर्णाची परिभाषा दिली आहे आणि दुसऱ्या ओळीमध्ये त्याचेच पर्याय दिलेले आहेत. तर बघा काय असतं. चांगल्या प्रकारे वाढलेले अतिशय शुष्क द्रव्याला वस्त्रगाळ करून कुटून प्राप्त जे केले जाते त्या कल्काला चूर्ण असे म्हणतात. याचे पर्याय आहेत रज आणि क्षोध. चूर्णाचे प्रकार महत्त्वाचे असते, तर व्यवस्थित लक्ष देऊ नये का. चूर्णाचे 3 प्रकार केले जातात. सूक्ष्मत्वानुसार, घटक द्रव्यानुसार आणि कर्मानुसार. तर सूक्ष्मत्वानुसार चूर्ण असतात स्थूल, पृथू, पट, सूक्ष्म आणि सूक्ष्मता. ठीक. म्हणजे ज्या प्रकारे त्यांची कन्सिस्टन्सी असते त्यावरून ते सूक्ष्मतानुसार चूर्णाचे प्रकार ठरतात. स्थूल म्हणजे थोडे मोठ्या प्रमाणावर, मोठ्या आकाराचे. त्यामध्ये क्वाथ, हिम, फांटा हे स्थूल चूर्ण वापरले जातात. फांटा आणि आसव यामध्ये पृथू प्रकारचा चूर्ण वापरला जातो. कल्क आणि लेप यामध्ये पट वापरला जाते. गुटी, वटी आणि परपटी यामध्ये सूक्ष्म वापरला जाते. आणि सूक्ष्मतम म्हणजे अधिक बारीक तर अंजन, भस्म, पिष्टी आणि नेत्रवर्ती यामध्ये सूक्ष्मतम चूर्ण वापरले जाते. घटक द्रव्यानुसार 2 प्रकार पडतात. एक म्हणजे एक द्रव्य चूर्ण आणि दुसरा आहे मिश्र द्रव्य चूर्ण. तर एक द्रव्य चूर्ण म्हणजे जे फक्त एकाच द्रव्याच्या चूर्ण असतो. उदाहरणार्थ शुंठी चूर्ण किंवा आमलकी चूर्ण. मिश्र द्रव्य चूर्ण म्हणजे एकपेक्षा अधिक द्रव्यांच्या मिश्रणातून जे द्रव्य चूर्ण तयार होतात त्याला मिश्र द्रव्य चूर्ण म्हणतात. यामध्ये कशा कशाचा समावेश होतो बघा.
वनस्पती मिश्र असतात, शर्करा मिश्र असतात, क्षार मिश्र असतात आणि खनिज मिश्र असतात. तर वनस्पती मिश्र म्हणजे दशमूल चूर्ण, शर्करा मिश्र म्हणजे सीतोफलादी चूर्ण, क्षार मिश्राचा उदाहरण म्हणजे हिंगवाष्टक चूर्ण आणि खनिज मिश्र हे नवायस लोह किंवा पुनर्नवा मंडूर. बघा आता चूर्णाची जी सवीर्यता अवधी आहे ती आचार्य चरकांनी 2 महिने सांगितलेली आहे, सारंगधरांनी सुद्धा 2 महिने सांगितले आहे, पण अन्य आचार्यांनी 2 वर्षापर्यंत सुद्धा चूर्ण वापरलं जातं असे सांगितलेले आहे. पण तुम्हाला जर एक्झाममध्ये विचारलं तर सर्वांनी सवीर्यता अवधी ही 2 महिने लिहून यायची आहे आचार्य सारंगधरांनुसार. चूर्णाची मात्रा किती असते तर चूर्ण 1 कर्ष म्हणजेच 1 तोळा इतकं 10 ग्राम ॲप्रॉक्सिमेटली ग्रंथोक्त मात्रा आहे ही त्याची. चूर्ण 1 ते 2 ग्रॅम व्यवहाराकरिता वापरलं जातं. तर त्यामध्ये नंतर चूर्णासह काही अनुपान दिलं जाते, कारण चूर्ण आपल्याला माहिती आहे एकदम ड्राय असतं, तर ते जर तशाच्या तशाच आपण सेवन करणं तर शक्य नसतं, त्यामुळे त्याला अनुपानासह दिले जाते. अनुपान म्हणजेच सहपान, म्हणजे औषधी चूर्णाच्या गुणांमध्ये वाढ करते, द्रव्याचं सेवन करण्याकरिता सुक करता येते, उत्तम शोषण करते आणि व्याधीनाश करते. तर चूर्णासोबत जे अनुपान दिले जाते त्यामध्ये व्याधीनुसार अनुपान असतात किंवा त्यांचे विविध प्रमाणही असतात. तर हा श्लोक जर तुम्ही लर्न करू शकत असाल तर अगदीच उत्तम, नसेल होत तर काही हरकत नाही, पण खाली जे काही प्रमाण दिलेले आहे ते MCQसाठी इम्पॉर्टंट आहे, तर हे सर्वांनी लक्षात ठेवायचे आहे. तर गूळ चूर्णाच्या समभाग द्यायचा, शर्करा चूर्णाच्या दुप्पट द्यायचा, मधु घृत तैल चूर्णाच्या दुप्पट द्यायचा, हिंग अनुपानासाठी वापरला असल्यास भाजलेला हिंग द्यावा, दूध, गोमूत्र, पाणी आणि चूर्णच्या चौपट द्यायचा, पाणी आधी चूर्णाच्या चौपट द्यायचा. वातव्याधीमध्ये 12 तोळा, पित्तव्याधीमध्ये 8 तोळा, कफव्याधीमध्ये 4 तोळा अशी अनुपानाची मात्रा असायला पाहिजे. त्यानंतर आहे चूर्णाचा उपयोग. चूर्णाचा उपयोग कशाकरिता करतात? बाह्य प्रयोगाकरिता लेप, नस्य, मलहर कल्पना आणि अंजन. अभ्यंतर उपयोगाकरिता चूर्ण, कासमध्ये सीतोफलादी चूर्ण, आदमाणमध्ये हिंगवाष्टक चूर्ण, मलावष्टंभ असल्यास त्रिफळा चूर्ण, ज्वर असल्यास सुदर्शन चूर्ण हे उत्तम चूर्ण आहेत. त्यानंतर आहे औषधी तयार करण्याकरिता. तर त्रिभुवन कीर्ती हे कल्प तयार करण्यासाठी त्रिकटू चूर्णाचा उपयोग करतात, दशमूल अरिष्ट तयार करण्यासाठी दशमूल क्वाथाचा उपयोग करतात आणि दशमूल क्वाथ उत्पन्न करण्यासाठी दशमूल चूर्णाचा उपयोग करतात. त्याचप्रमाणे त्रिफळा घृत आपल्याला निर्माण करायचं असेल तर त्रिफळा चूर्णाचा उपयोग करतात. लोहाच्या शोधनासाठी त्रिफळा क्वाथाचा उपयोग करतात आणि क्वाथ कल्पनेची निर्मिती करण्याकरिता आपल्याला त्रिफळा चूर्णाचा उपयोग करावा लागतो. बघा त्यानंतर जी आपल्याला कुठली उपकल्पना पाहिजे आहे ती आहे क्वाथाची उपकल्पना, ती म्हणजे प्रमाथ्या. तर बघा आधी मी तुम्हाला जे चूर्ण सांगितलं यामध्ये एक क्वेश्चन असाही येतो की तुम्हाला मॉडर्न मशिनरीज विचारल्या जातं ज्याद्वारे आपल्याला चूर्णाची उत्पत्ती करता येते. तर यामध्ये मी तुम्हाला नावं सांगते, ती नोट करून घ्यावी. बघा, ग्राइंडर, पल्वलायझर किंवा ग्राइंडिंग मशीन है ना, आधीचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे बॉल मिल किंवा एंड रनर ह्या ज्या इक्विपमेंट असतात, मॉडर्न मशिनरीज आहेत, त्यांचा उपयोगसुद्धा चूर्ण कल्पना निर्माण करण्यासाठी केला जातो. ठीक, तर ही नावं लक्षात ठेवा. तर आपल्या पुढल्या क्वाथ कल्पनेचा उपकल्पना म्हणजे प्रमाथ्या. विशेषतः दीपन पाचन कषाय आहे. तर यामध्ये काय करतात बघा, एक पल अर्थात 50 ग्रॅम द्रव्यामध्ये म्हणजे द्रव्य टाकून वाटून घेतात, त्याचा कल्क तयार करतात आणि त्यामध्ये 8 पट म्हणजे 400 ml पाणी टाकून त्याचा क्वाथ पद्धतीने पाचन करतात. 1/4 शेष राहिल्यावर अग्नी बंद करायचा आणि गाळून घ्यायचा, यालाच प्रमाथ्या कल्पना असे म्हणतात. तर काय बघा, क्वाथ कल्पनेमध्ये भरड चूर्णाचा उपयोग करतात, त्यामुळे चूर्णातील कार्यकारी द्रव्ये पाण्यात विरघळतात किंवा उतरतात, पण यामुळे द्रव्याच्या सर्व भागांशी पाण्याचा संपर्क पूर्णपणे येत नाही, त्यामुळे प्रमाथ्या कल्पना तयार केली जाते. क्वाथ कल्पना आणि प्रमाथ्या यामध्ये केवळ घटक द्रव्य प्रमाण, शेष ठेवण्याचे प्रमाणच वेगवेगळे आहेत. ह्याची सामान्य मात्रा 25 to 50 ग्राम इतकी असते. अनुपान मध आणि शर्करेसह दिलं जातं. याचा उपयोग बघा, उस्तादी प्रमाथ्या रक्त अतिसारामध्ये आणि अतिसारामध्ये केला जातं. मगनादी प्रमाथ्याचा उपयोग मध्यम प्रकारचा दोष असेल अतिसारामध्ये दीपन पाचनार्थ
मगधादी प्रमाथाचा उपयोग केला जातो आणि अतिसारामध्ये जलादी प्रमाथा वापरले जाते. त्यानंतर दुसरी उपकल्पना म्हणजे पानीय कल्पना. औषधी सिद्ध जल किंवा कल्पना, भेषज कल्पना, पथ्य कल्पना आणि आहार कल्पना या संदर्भात अत्यंत महत्त्वाची एक कल्पना म्हणजे पानीय कल्पना आहे. जलावर अग्नीचा संस्कार व औषधीचा संस्कार करून जल सिद्ध करणे म्हणजेच औषध पानीय कल्पना आहे. तर याची निर्माण विधी काय असते बघा. औषधी द्रव्यचा एक भाग, त्यामध्ये 64 भाग पाणी टाकायचं, त्याला अग्नीची प्रक्रिया द्यावी म्हणजे अग्निसंस्कार करावा त्यावर. अर्धा भाग, हाफ भाग शेष राहिल्यावर अग्निदेणे बंद करून कोष्णजल झाल्यावर त्याचा उपयोग करावा. औषधी सिद्ध पानीय, पेय, विलेपी, कल्प किंवा भात शिजवण्यासाठी किंवा वातव्याधीमध्ये किंवा आमजन्य व्याधीमध्ये पानीय कल्पनेचा उपयोग करतात. यामध्ये दीपण, पाचन गुण असतात व औषधीमुळे त्या औषधीचे गुण त्यामध्ये येतात व स्वस्थ राहण्याकरिता पानीय कल्पना उत्तम असते. उदाहरणार्थ षडंग पानीय. षडंग पानीयामध्ये उशीर, नागरमुथा, शुंठी, रक्तचंदन, पित्तपापडा, सुगंधी वडा इत्यादी 5 ग्राम वापरायचा आणि त्यामध्ये जल 1920 मिली इतका म्हणजे 1920 असं लक्षात ठेवा. बघा, हे जे छोटे छोटे उदाहरणं दिलेले आहेत यासाठी ट्रिक करणं इतकं काही महत्त्वाचं नाही आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता म्हणून मी इथे तुम्हाला ट्रिक नाही सांगत आहे. पण जे मोठे मोठे कल्पना म्हणजे कल्प दिलेले आहेत म्हणजे आरोग्यवर्धिनी, लक्ष्मीविलास, चंद्रप्रभावटी आदीचे जे काही म्हणजे इन्ग्रेडियंट आहेत ते खूप अति जास्त आहेत. तर त्या ठिकाणी मी तुम्हाला ट्रिक देईल. हे सगळे जे छोटे छोटे आहे मगधादी प्रमाथ्या किंवा षडंग पानीय याचे इन्ग्रेडियंट्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. तर षडंग पानीयामध्ये काय काय उपयोग करतात. उशीर, नागरमुथा, शुंठी, रक्तचंदन, पित्तपापडा आणि सुगंधी वडा सगळं समप्रमाणात म्हणजे 5 ग्राम उपयोग करतात. आणि जल असं लक्षात ठेवायचं 1920 ml. ओके. याची मात्रा असते 20 to 80 ml. उपयोग कशाकरिता करतात. ज्वरजन्य तृष्णा शमनासाठी, कफवात व्याधीमध्ये बस्ती शोधनाकरिता आणि श्वास कास याचा नाश करण्याकरिता पानीय कल्पनेचा उपयोग करतात. नंतर आहे उष्णोदक. तर उष्णोदक म्हणजे काय. शीत जल पात्रात घेऊन पात्र अग्नीवर ठेवून जल अग्नीच्या साह्याने उकळून अर्धे होऊन द्यावे. त्यानंतर अग्नी बंद करून त्याला उष्णोदक असे म्हणतात. बघा काय करायचं आहे. शीतजल घ्यायचं आहे एका पात्रामध्ये, त्याला अग्निसंस्कार द्यायचा आहे. एक अष्टमांश किंवा अर्ध शेष राहिल्यावर अग्नी देणं बंद करायचं आणि जे प्राप्त आपल्याला जल आहे त्याला उष्णोदक असे म्हणतात. उष्णोदक रुग्णाला रात्री दिल्यास कफ, आमवात, मेदरोग यांचा नाश करते आणि मूत्रशुद्धी करते. त्याचप्रमाणे मूत्र उत्पत्ती वाढवते, जीर्ण प्रतिशाही, पीनस आदी व्याधींचा नाश करते. दीपन पाचनासाठी आणि मलावष्टंभन असल्यास अतिशय उत्तम असे उष्णोदक असते. याची सामान्य मात्रा 25 to 50 ml इतकी. त्यानंतर आहे लाक्षारस. लाक्षारस इम्पॉर्टंट आहे तर लक्षात ठेवा. लाक्षा हे द्रव्य पिंपळीच्या फांद्यावरील कॉकस लाका या जंतूपासून तयार होते. हे वनस्पतीज आणि प्राणीज आहे. त्यातील लाकूड, पान, साल इत्यादी काढून म्हणजे जे काही इम्प्युरिटीज आहेत ते आपल्याला साफ करून घ्यायचं आहे. एका मोठ्या जाड कापडामध्ये त्याला बांधून डोला यंत्रामध्ये 24 पट पाणी टाकून स्वेदन करायचं आहे. ते 1/4 जल शेष राहिल्यावर ते काढून 21 वेळा गाळून घ्यायचं. अशा प्रकारे लाक्षारस तयार होतं. तर लाक्षाचूर्ण पाण्यात घेऊन याची दुसरी पद्धत अशी आहे की लाक्षाचूर्ण पाण्यात घ्यायचं, त्यामध्ये 6 पट पाणी टाकायचं, मिश्रण रात्रभर एकत्र भिजवून ठेवायचं आणि सकाळी 21 वेळा जाड वस्त्रातून त्याला गाळून घ्यायचं. अशा प्रकारे लाक्षारस तयार होतो. जे परीक्षण करण्याकरिता त्याचं स्वरूप परीक्षण करण्याकरिता काही मुद्दे आहेत. त्यामध्ये पहिला म्हणजे स्वरूप. तर लाक्षारसाला द्रव स्वरूप असतो, वर्ण हा लालसर असतो आणि रस हा मधुर कषाय असतो. याची मात्रा 5 ते 10 ml ज्वरामध्ये वारंवार दिल्या जाते आणि 80 ml हे रक्तपित्तामध्ये दिले जाते. याची सर्वसाधारण मात्रा 20 to 50 ml इतकी आहे. याचा उपयोग करतात अस्थिभग्न, अस्थिभंग किंवा उदरशूल, उरक्षतः, ऊर्ध्वग रक्तपित्त म्हणजे ज्या व्याधीमध्ये शरीरामध्ये दौर्बल्यता निर्माण होते अशा व्याधीमध्ये किंवा अस्थिभंग झाल्यास म्हणजे जिथे कॅल्शियमची कमी झाली अशा ठिकाणी लाक्षारसाचा उपयोग करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मांसरस. मांसरस औषधी
निर्माणातील महत्त्वाचे आहार्य घटक म्हणून उपयुक्त आहे व तत्काळ परिणाम दाखविणारी एक कल्पना आहे. यामध्ये काय असतं बघा, आयुर्वेदामध्ये गाय, बैल, बकरी, बकरा, म्हैस, रेडा, कोंबडी, कोंबडा, ससा, शहामृग इत्यादी प्राणी जे आहेत, तसेच क्रव्य जे प्राणी आहेत त्यांचं मांस भक्षणाकरिता उपयोग केला जातो. तर मांसरस कसं निर्माण करतात बघू. प्रथम काय करायचं, योग्य प्रमाणाचे मांस घ्यायचे, स्वच्छ करायचं, त्याचे अस्थिखंडरहित घ्यावे. नंतर पात्रामध्ये घालून त्यामध्ये घृत किंवा तैल टाकायचं. तैल घृतामध्ये हरिद्रा, हिंग, चूर्ण आदी टाकून त्याला भाजायचं. नंतर धुतलेले मांसखंड त्यात टाकून चांगले भाजावे. पुरेशा प्रमाणामध्ये पाणी घालून पात्राचे मुख बंद करून मृदू होईपर्यंत त्याला अग्नी द्यायचा. अस्थिला चिकटलेला मांस मृदू वेगळा व्हायला लागला की त्याला दीपनपाचन औषधी त्यामध्ये टाकून राहू द्यावे. नंतर वस्त्रगाळ करून रस प्राप्त करावा. यालाच मांसरस असे म्हणतात. तर मांसरसाचे गुण काय आहेत बघू. तृप्तिकर असते, सौंदर्य आणि ओजवर्धक, बलवर्धक, क्षय, शत, कास, श्रम, श्वास, वात, पित्तनाशक आदी हे त्याचे गुण असतात. अस्थिभंगामध्ये त्याचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे कॅन्सर यामध्ये सुद्धा मांसरसाचा उत्तम प्रकारे उपयोग केलेला आढळून येतो. तर बघा, मांसरसाचे प्रकार असतात घन, तंतू आणि अच्छतर. घन, तनू आणि अच्छतर. तर घन असल्यास 6 भाग पाणी टाकायचं असते, तनूमध्ये 32 भाग पाणी असते आणि अच्छतरमध्ये 64 भाग पाणी असते. त्याच्यानंतर आहे कृत मांसरस आणि अकृत मांसरस. मग कृत म्हणजे काय, की ज्यामध्ये संस्कार केलेले असतात. संस्कार म्हणजे कसं, की आता त्यामध्ये हिंगू, मध, तैल, घृत आदी जे आपण किंवा कोणता तरी आपण चूर्ण त्यामध्ये टाकला, अशा प्रकारे जे मांसरस तयार केले जाते संस्कारयुक्त, त्याला कृत म्हणतात. आणि ज्यावर संस्कार केलेले नसतात त्याला अकृत मांसरस असे म्हणतात. ठीक आहे. नंतर आहे आपलं मंथकल्पना. ही हिमकल्पनेची उपकल्पना आहे. तर हिमकल्पनेअंतर्गत मंथकल्पनेचा समावेश होतो, कारण हिमकल्पनेप्रमाणेच शीतजलात औषधी द्रव्य टाकून नंतर मंथनीने घुसळून मिश्रण एकजीव झाल्यावर गाळून घेतले जाते. ही कृती हिमकल्पनेप्रमाणेच असल्यामुळे मंथनाचा या कल्पनेत समावेश होतो. तर हिम पद्धतीने कल्पना तयार करताना औषधी द्रव्या पाण्यात 8 तास ठेवली जातात व नंतर मिश्रण गाळून संस्कारित जलाचा वापर केला जातो. अशी औषधी जलासहित वापरल्या जाण्याची अपेक्षा असते. त्यावेळी औषधी द्रव्यातील गुणधर्म पाण्यात झपाट्याने उतरण्यासाठी आणि त्याचवेळी मिश्रण घुसळणे जाते व त्याचे मंथन केले जाते. आचार्य चरकनुसार मंथनाचे 2 प्रकार पडतात. एक असते संतर्पण मंथ आणि दुसरं असते अपतर्पण मंथ. तर संतर्पण मंथ म्हणजे काय, की शब्दशः आपण त्याचा अर्थ घेऊया, की स्नेहणाकरिता किंवा स्नेहरहित मंथ जो मधुर आम्ल रसात्मक असतो, जलामध्ये मंथन करून तयार केला जातो व तो शरीरावर शीघ्र संतर्पण क्रिया दर्शवितो, अशाला संतर्पण मंथ असे म्हणतात. याचे 2 प्रकार असतात, शर्करा मंथ आणि खजूर मंथ. अपतर्पण मंथ म्हणजे काय, की ज्या मंथनाने संतर्पण व्याधीची चिकित्सा केली जाते अथवा अपतर्पण कार्य साध्य होते, त्याला अपतर्पण मंथ असे म्हणतात. उदाहरणार्थ त्रिशनादी मंथ. बल, वर्ण्य, स्थौल्य असे प्रदान करते. याची सामान्य मात्रा असते 50 to 80 ml. ठीक आहे. तर आपण बघू आता अपतर्पण मंथ म्हणजे तृष्णादी मंथ. तर यामध्ये काय काय असते, त्रि लक्षात ठेवा. त्रि म्हणजे 3 उष्ण म्हणजे सुंठी, मरीच, पिंपळी. त्रिफळा, आम्लकी, हरितकी, विभितकी. नंतर विडंग, अजमुदा, हरभरा सत्तू, मधू, तीळ तैल आणि अगरुक्वाथा आदीचा उपयोग करतात. तर यामध्ये काय असते, 1 ते 4 म्हणजे त्रिउष्ण, त्रिफळा, विडंग आणि अजमुदा हे 15 ग्रॅम घेतात. ठीक. त्यानंतर 5 ते 7 म्हणजेच की हरभरा सत्तू, मधू आणि तीळ तेल हे प्रत्येकी 15 ग्रॅम घेतात. आणि नंतर अगरुक्वाथ हे 120 ml घेतात. त्रिउष्णादी मंथाचा उपयोग रुचिकर आणि अग्निवांद्यामध्ये केला जातो. नंतर आहे शर्करादी मंथ. तर शर्करादी मंथामध्ये काय असते, शर्करा आलीच, शर्करा, पिंपळी, घृत, मधू, तैल, जव आणि जल. तर यामध्ये शर्करा, पिंपळी, घृत, मधू आणि तैल हे प्रत्येकी 5 ग्राम घेतात. जव हे 50 ग्राम घेतात आणि जल हे 250 ग्रॅम घेतात. शुक्रवर्धक असते
आणि ऊर्ध्ववात शामक असते. नंतर आहे खजूरादी मंत्र. यामध्ये खजूर, डाळिंबाचे दाणे, चिंचा, कांकोल साल, द्राक्षे, आमलकी, फालसा, जल आदीचा उपयोग करतात. खजूरादी मंत्रामध्ये सगळे आम्लद्रव्य असतात असं लक्षात ठेवायचं. म्हणजे मग काय काय आलं आम्लद्रव्यामध्ये? द्राक्षा, खजूर, चिंच, डाळिंबाचे दाणे, कंकोल साल, आमलकी, फालसा, ठीक. आणि जल घेतात 280 ml आणि बाकीचे द्रव्य 10 ग्राम घेतात. याचा मदत त्यामध्ये उपयोग करतात. तर आपली पुढली कल्पना म्हणजे हिमचीच उपकल्पना म्हणजे उदक. तर उदक आपल्या सिलेबसमध्ये 3 दिलेले आहे: मधोदक, गुडोदक आणि तंडुलोदक. ठीक. तंडुलोदकालाच शीतकषाय असं म्हणतात. तर मधोदक बघू आधी. त्यामध्ये मधाचं प्रमाण 100 ग्राम असते आणि जल 40 ml असते. गुडोदकामध्ये 500 ग्राम असतं गुड आणि उष्णोदक 500 मिली असते. तंडुलोदकामध्ये 50 ग्राम तंडूल असते आणि शीतजल असते. हे तुम्ही जसं जसं नावं आहे तसं तसंच लक्षात ठेवा. जास्त इथे डोकं लावायची गरज नाही आहे. म्हणजे बघा, मधुदक आहे तर मध आणि उदक असेलच. 100 ग्राम मध, 400 ग्राम उदक. गुडोदकामध्ये 500 दोन्हीही गुड आणि जल. तंडुलोदकामध्ये तंडूल 50 ग्राम घ्यायचं आणि शीतजल घ्यायचं 400 ml. फक्त इतकं लक्षात ठेवायचं की गुडोदकामध्ये उष्ण जल वापरलेलं आहे, तंडुलोदकामध्ये शीतजल वापरलेलं आहे आणि मधोदकामध्ये काही दिलेलं असं विशिष्ट नाही आहे. तर बघा, या तिघांमध्ये आता वर्ण बघू. मग वर्ण, गंध, रस कशा प्रकारे दक्षता घ्यायची वापरताना आणि त्याचा उपयोग कुठे कुठे होतो. तर मधोदकाचा वर्ण पिवळसर असतो, गुडोदकसुद्धा पिवळसर असते आणि तंडुलोदक ऑब्वियस आहे, तंडूळ असेल म्हणजे श्वेतब असते. तर गंध, मधुगंधी, गुडगंधी आणि तंडुलोदकाचा गंध नसतो. मग रस, मधू आहे, मधुर, गुडोदक मधुर आणि तंडुलोदकसुद्धा मधुर रसाचाच असतो. दक्षता काय घ्यायची की हे सगळे ताजेच वापरले जातात. उपयोग कशासाठी करतात? तर मधुदकाचा उपयोग स्तोत्ररोध, लेखन, अतिसार, अर्श, अग्निदीपन, कासश्वास आदीमध्ये याचा उपयोग करतात. तर गुडोदकाचा उपयोग कशाकरिता करतात? बलक्षय झाला नाही का, वीर्यवर्धक आहे, वातनाशक आहे, स्निग्ध आणि मूत्रशोधनाकरिता गुडोदकाचा उपयोग करतात. तंडुलोदकाचा उपयोग श्वेतप्रदर आणि ग्राही तसेच जीर्ण अतिसारामध्ये करतात. मग यांची मात्रा किती असते? तर गुडोदकाचा उपयोग 20 to 50 ml इतका केला जातो. मधुदकाचा 25 to 50 वारंवार दिल्या जाते आणि तंडुलोदक 40 to 50 ml इतका दिला जातो. म्हणजे यांची रेंज 25 to 50च्या मधातच आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता एक. त्यानंतर आहे आपली तिसरी उपकल्पना म्हणजेच पानक. तर पानक म्हणजे काय असतं की बघा, आम्ल मधू वा आम्ल नसलेली फळे जी असतात, उदाहरणार्थ आंबा, फालसा, चिंच, द्राक्षा, संत्रे आदी जे आम्ल द्रव्य असतात इत्यादी पक्व, अर्धपक्व वा कच्ची फळांचे रस वेगळे करणे, यामध्ये साखर, मरीच व जल टाकून पानक कल्पना बनवली जाते. त्याची निर्माण विधी कशी असते बघा. पक्व फळ रस काढून घेतला जातो व त्याचा चवीनुसार त्यामध्ये गूळ, साखर व मरीच इत्यादी, बडीशोप, चूर्ण, मीठ घालून पानक तयार करतात. कच्चे फळ भाजून किंवा पाण्यात उकळवून त्यांचा गर वेगळा करून गर, जल, गूळ, साखर व चवीनुसार त्यामध्ये सेंधा व मरीच इत्यादी घालून पानक तयार करतात. पण यांचाही प्रमाण असतो. म्हणजे 1 भाग फलमज्जा घेतली तर त्यामध्ये 16 भाग जल टाकायचा आणि चवीनुसार प्रक्षेपद्रव्य घालतात त्यामध्ये. त्यानंतर आहे कच्ची फळे. त्यानंतर आहे जर कच्ची फळे असली तर फळांचा रस निघण्याकरिता त्यांच्या म्हणजे त्यांची जर अवस्था नसेल ज्यामध्ये त्यांच्या फळाचा रस निघेल, तर अशा वेळेला त्यांचे छोटे छोटे तुकडे करायचे, त्यामध्ये 16 पट पाणी टाकायचं, काही काळ त्याला भिजत ठेवायचा आणि नंतर मग मंथ करून गूळ आधी चवीनुसार टाकून त्याला गाळून घ्यायचं. याच्या आपल्या सिलेबसमध्ये 2 एक्झाम्पल दिलेले आहे. एक म्हणजे चंदन पानक आणि दुसरं आहे चिंचा पानक. तर चंदन पानकामध्ये चंदन, शर्करा, निंबू रस आणि जल याचा उपयोग केला जातो. चंदन असते 50 ग्रॅम, शर्करा 125 ग्रॅम, निंबू रस 10 ml, जल 200 ml. चिंचा पानकमध्ये चिंचा मगज असते 100 ग्राम, जल असते 400 ग्राम, काळी मीठ 10 ग्राम, मरीच चूर्ण 5 ग्राम, शर्करा 200 ग्राम आणि भाजलेले मिरे 10 ग्राम. ठीक. मात्रा असते
चंदन पानक जे असतात ते 10 to 20 ml दिली जाते आणि चिंचा पानक हे 50 ml दिले जाते. चंदन पानकासह जल दिले जाते आणि चिंचा पानकासह जल, साखर आणि गूळ दिले जाते. तर बघा याचा उपयोग कशाकरिता करतात. तर चंदन पानकाचा उपयोग दाह, तृष्णा, मूत्रविकार, उपदंशा आणि ज्वरामध्ये करतात. कारण माहिती आपल्याला चंदन हे शीतवीर्याचं असतं, म्हणून त्याचा दाह, तृष्णा, मूत्रविकार, उपदंशा, ज्वर यामध्ये उपयोग करतात. चिंचा पानकाचा उपयोग दीपन, पाचन, मलावष्टंभनाशक, ग्रहणी, अरुची, तृष्णशामक, दाहनाशक आदीमध्ये त्याचा उपयोग करतात. आता शेवटची उपकल्पना म्हणजे हिम नंतर फांटा कल्पनेची उपकल्पना, ती म्हणजे अर्क. यालाच ॲक्वा किंवा डिस्टिल वॉटर असे म्हणतात. अर्चते इति अर्क म्हणजे ज्याची अर्चना केली जाते त्याला अर्क असे म्हणतात. ज्या औषधी द्रव्याची कार्यकारी शक्ती त्यांच्या सुगंधी द्रव्यामध्ये असते, म्हणजे सुगंधी तैलात असते व ते शक्ती वाफाद्वारे वातावरणात उडून जाते, अशा द्रव्यांकरिता अर्क पद्धतीचा उपयोग केला जातो. तर याची निर्माण विधी कशी असते बघा. ताजे हिरवे औषधी द्रव्य वाटून भरड चूर्ण यवकूट करावे. त्यात 10 पट पाणी घालून रात्रभर भिजवत ठेवायचं. अर्कयंत्राची सिद्धी करून ते अग्नीवर ठेवावे आणि त्यात मिश्रण ढवळून. ठीक आहे. तर अर्क कशा प्रकारे निर्माण केलं जातं ते आपण बघूया. ताजे हिरवे औषधी द्रव्याचा भरड चूर्ण घ्यायचा, त्याचं यवकूट करायचा आणि त्यामध्ये 10 पट पाणी टाकून त्याला भिजवत ठेवायचं. अर्कयंत्राची सिद्धी करून त्याला अग्नीवर ठेवायचा आणि मिश्रण ढवळून त्यामध्ये टाकून द्यायचं. यामध्ये मंद अग्नीचा उपयोग करतात. ठीक. मग तर अर्कयंत्राच्या वरील पात्रामध्ये शीतजल टाकायचं, त्यामुळे आतील द्रव्याची वाफ जी असते ती होऊन वाफेच्या द्रव्यात रूपांतर होते व द्रव अर्क नलिकेतून काचेच्या बाटलीत प्राप्त होतो. आपल्याला माहिती आहे ना तिर्यकवादन यंत्र, बस त्याद्वारे जशी अर्काची प्राप्ती केली जाते त्याचप्रमाणे अर्क यंत्राचा उपयोगसुद्धा केला जातो. अर्क घेतलेल्या प्रमाणात एक म्हणजे हाफ प्राप्त करून नंतर अग्नी देणे बंद करावे. म्हणजे आपण जर चार भाग अर्क घेतला असेल तर त्याचा 1/2च आपल्याला प्राप्त करायचा आहे आणि बाकीचं शेष राहू द्यायचं आहे. ठीक. तर अर्काचे गुणधर्म बघा. अर्क काय असतं, जाठराग्नीसाठी उत्तम असतं आणि जाठराग्नी वर्धक असतं. स्त्रोतोगामित्व, कमी प्रमाणात अधिक कार्यकारी असते, तीव्र गतीने शरीरात पसरतो, दीर्घकाळ वापरण्याकरिता उपयुक्त असतो कारण याची सहवीर्यता अधिक असते. साखर इत्यादी बरोबर द्यावा, अन्यथा उदरामध्ये दाह उत्पन्न करतो कारण ते तीव्र असतं. तीव्र द्रव्याचा गंध असतो आणि दुधी वर्णाचे असते. मग अर्काचे प्रकार बघा. अर्काचे प्रकार स्थैर्यावरून अर्क स्थिर आणि अस्थिर असे 2 प्रकार पडतात. गंधावरून निर्गंध, सुगंध आणि दुर्गंधी असे 3 प्रकार पडतात. द्रवत्वानुसार द्रव, घन, सांद्र आणि शुष्क असे 4 प्रकार पडतात. याची सामान्य मात्रा आहे 2 ते 5 ग्राम. आता काही उदाहरणं दिलेले आहेत, हे तर महत्त्वाचे नाही पण सर्वांनी एकदा वाचून घ्या. गुलाब अर्काचा उपयोग पित्तशमनाकरिता केला जातो. सौम्य शीततादायक असते. त्वचा आणि नेत्राभिषंधामध्ये गुलाब अर्काचा उपयोग करतात. मग पंचकोलादी अर्क असतं त्याचा उपयोग विसूचिका, अतिसार यांचा नाश करण्यासाठी करतात. त्रिफळादी अर्क असतं याचा कामला, अग्निमांद्य यांचा नाश करण्यासाठी उपयोग करतात. शतपुष्प अर्काचा उपयोग प्रवाहिका, मूत्रगुच्छ, दीपन, अजीर्ण याचा नाश करण्यासाठी उपयोग करतात. यमानी अर्काचा उपयोग अजीर्ण, कृमी, हिक्का, छर्दी, उदरशूल यांचा नाश करण्यासाठी करतात. याची सहवीर्यता अवधी असते 1 ते 2 वर्ष. तर अशा प्रकारे आपण पंचवेद कषाय कल्पना आणि त्याच्या उपकल्पना पाहिल्या आहे. आता इथे तुम्हाला सर्वांची म्हणजे कल्पना आणि त्यांची मात्रा एका ठिकाणी मिळून जाईल. ठीक आहे. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा मी डिटेल नोट अपलोड केलेलेच आहे टेलिग्राम चॅनलवर, तुम्ही ते लिंक थ्रू जॉईन करू शकता. ठीक आहे. मग तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सुद्धा हे सगळे नोट्स मिळून जातील. तर बघा आपण या लेक्चरमध्ये काय काय कव्हर केलेलं आहे. या लेक्चरमध्ये आपण काय काय कव्हर केलं. कल्पना निर्माण, फर्स्ट, प्रायमरी आणि सेकंडरी डोसेज फॉर्म. यामध्ये आपण डेफिनेशन पाहिली, क्लासिफिकेशन पाहिलं, जिथे जिथे पॉसिबल आहे सगळ्यांचं आपण क्लासिफिकेशन पाहिलं, सुटेबल एक्झाम्पल पाहिलं, इन्ग्रेडियंट्स पाहिले, त्यांची क्वांटिटी पाहिली, मेथड ऑफ प्रिपरेशन पाहिलं, त्यामध्ये कोणतं प्रिन्सिपल इन्व्हॉल्व आहे ते सुद्धा पाहिलं, कोणते इन्स्ट्रुमेंट लार्ज आणि स्मॉल स्केलवर प्रोडक्शनसाठी उपयोग करतात तेही पाहिलं, सिद्धी लक्षणं पाहिले, स्टोरेज आणि शेल्फ लाईफ पाहिली, मॉडर्न अस्पेक्ट पाहिला जे प्रिपरेशनसाठी इम्पॉर्टंट असतात ते, मशिनरीज पाहिल्या. त्यानंतर पंचवेद कषाय कल्पना म्हणजेच प्रायमरी डोसेज फॉर्म आपण पाहिले, स्वरस झालं, कल्क झालं, क्वाथ, हिम आणि फांटाही झालं. त्याच्याच उपकल्पना आपण पाहिले, कल्काची उपकल्पना चूर्ण पाहिली, क्वाथाच्या उपकल्पना पाहिल्या, प्रमथ्या, पाणी आणि उष्णोदक, क्षीरपाक,
द्राक्षरस आणि मांसरस पाहिला. त्यानंतर हिमच्या उपकल्पना पाहिल्या आपण, मंथकल्पना, उदक आणि पानक कल्पना. नंतर फांटाची पाहिली आपण अर्ककल्पना. अशा प्रकारे आपला हा चॅप्टर इथे खतम होतो.